नमस्कार, मी DT आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. राज्यातील शाळांच्या सौंदर्यात भर पडावी, शाळेचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाकडून राज्यात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानात तालुक्यात प्रथम येणाऱ्या शाळेला 3 लाखांचं भरघोस बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. तळा तालुक्यातील पिटसई येथील अशोक लोखंडे विद्यामंदिर शाळेनं तालुक्यात प्रथम येत 3 लाखांचं बक्षीस जिंकलं आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेचे सर्व निकष शाळेने पूर्ण केले असून शाळेचे सुशोभीकरण, रंगरंगोटी, प्रबोधनात्मक विचार, सुविचार, बोलक्या भिंती, विद्यार्थ्यांची बचत बँक, परसबाग, अमृतवाटिका, नवभारत साक्षरता, मेरी माटी मेरा देश अभियान, पोषण आहार, महावाचन चळवळ, 100% उपस्थितीसाठी शाळेनं राबवलेले उपक्रम, वक्तृत्व, हस्ताक्षर, निबंध, पोस्टर, चित्रकला यामध्ये आयोजित केलेल्या स्पर्धा, स्वच्छता मॉनिटर, विद्यार्थ्यांनी बनवलेले व्हिडिओ, वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन, शासकीय क्रीडा स्पर्धेत मिळवलेले यश, प्लास्टिक मुक्त शाळा, तंबाखू मुक्त शाळा तसेच इयत्ता 10वी उत्कृष्ट टक्केवारीच्या निकालाची परंपरा, स्कॉलरशिप, NMMS परीक्षेत मिळालेले भरीव यश, विद्यार्थ्यांनी केलेले मार्गदर्शन, राबवलेले अभिनव उपक्रम, सुसज्ज ग्रंथालय, विज्ञान प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा, डिजिटल क्लासरूम या सर्व बाबींचा विचार करण्यात आला. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान यशस्वी करण्याकरिता पिटसई विभाग ज्ञानप्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री खेळू वाजे, उपाध्यक्ष श्री गोविंद ठाकर, उपाध्यक्ष श्री दामोदर वाघमारे, खजिनदार श्री मनोहर गायकवाड, सचिव श्री संजय रेड्डीज, सदस्य श्री गणपत जगताप, श्री बबन काप, श्री लक्ष्मण मनवल, श्री परशुराम गायकवाड, श्री लक्ष्मण जाधव, श्री कृष्णकांत पवार, शाळेचे मुख्याध्यापक श्री रेड्डीज SM, सहाय्यक शिक्षक श्री खुळपे ANs, श्री मुलानी AR, श्री ठमके SR, सौ रेड्डीज SS, श्री सवाई सरजे ST, श्रीमती गोळे NN, श्री बांगर BB, सौ रेड्डीज RS, श्री इंगावले SA, श्री तेलंगे SS, श्री कोळी ES, श्री भोसले DS, शिक्षकेतर कर्मचारी श्री महाडिक RG, श्री जगताप BK, श्री हिरवे KL, पालक आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. या सर्व निकषास पात्र ठरत अशोक लोखंडे विद्यामंदिर शाळेनं प्रथम क्रमांक पटकावत आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय. शाळेच्या या यशाबद्दल गट शिक्षणाधिकारी श्रीमती सुरेखा तांबट, संस्थेचे अध्यक्ष श्री खेळू वाजे, सचिव श्री संजय रेड्डीज, केंद्र प्रमुख श्री सुधीर जाधव, मुख्याध्यापक श्री SM रेड्डीज यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. पिटसई विभाग ज्ञानप्रसारक मंडळाचा हे आमची शाळा म्हणजे ग्रामीण भागातली शाळा आहे. ह्या शाळेचं मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे उपक्रम महाराष्ट्र शासनाने जे आयोजित केलं, यामध्ये आमच्या संपूर्ण भागातील आणि शाळेतील सर्व शिक्षकांनी, संपूर्ण कमिटीनी सहकार्य करून महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हे जे उपक्रम आयोजित केलं, त्या अनुषंगानं शाळेचा सर्वांगीण विकास व्हावा अशा संदर्भात ह्या उपक्रमामध्ये आम्ही भाग घेतला आणि ग्रामीण भागातली शाळा असून या शाळेचा आमचा प्रथम क्रमांक तालुक्यामध्ये आला, त्याचा सार्थ अभिमान आम्हाला वाटतो. आमच्या शाळेचा प्रथम क्रमांक येण्याकरता शाळेतील सर्व शिक्षक, कमिटीचे माझे सर्व सहकारी, त्याचप्रमाणे विद्यार्थी आणि शिक्षकेतर इतर सर्व कर्मचारी या सर्वांनी मेहनत करूनच या शाळेचा नंबर येण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले होते. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे महाराष्ट्र शासनाचं जो अभियान होतं, या अभियानामध्ये सर्व शाळांनी सहभाग घ्यावा असा वरिष्ठांच्या सूचना आल्या. या सूचनेनुसार आमच्या पिटसई विभाग ज्ञानप्रसारक मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष मान्य श्री खेळूजी वाजे साहेब, संस्थेचे सचिव संजयजी रेड्डी साहेब, सर्व संचालक मंडळ व शाळा समिती सदस्य तसेच या विभागातील पालकवर्ग यांच्याकडे चर्चा करून आम्ही या अभियानामध्ये सहभाग घेतला. आणि त्या नुसता सहभाग घ्यायचा असं नाही झालं, तर जे काय आवश्यक होतं ते सगळं संस्थेच्या माध्यमातून किंवा जे पदाधिकारी आहेत, संचालक आहेत, त्या सर्वांनी सहकार्य केलं. आणि सर्वात महत्त्वाचा विषय होता की शाळेचा परिसर स्वच्छ होणं हा गरजेचं होतं. नुसतं अभियान राबवायचं म्हणून आम्ही राबवलं नाही, तर त्या जे घटक होते, वेगवेगळे 6 घटक होते, त्या घटकांची भूमिका आम्ही आमच्या सगळ्या शिक्षकांना जबाबदारी दिली
आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर सहकारी पालक विद्यार्थी मित्र या सर्वांच्या सहकार्याने आम्ही हे अभियान राबवण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही आमच्याकडे जे एक रजिस्टर केलं होतं हे रजिस्टर एवढं अप्रतिम असं होतं की जे आपल्याकडे आपल्या तालुक्यामध्ये कोणाकडेही उपलब्ध नव्हतं आणि ते उपलब्ध करून देण्याचं कार्य आमच्या शाळेचे सहाय्यक शिक्षक खुरपे सरांनी केलं होतं. म्हणजे जी कमिटी जिल्हा स्तराची निरीक्षणासाठी आली त्यांनी ते रजिस्टर बघितल्यानंतर स्वतः ते रजिस्टर त्यांच्याकडे घेऊन गेले आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही जे काय उपक्रम राबवले या ठिकाणी त्या उपक्रमामध्ये आणखीन डिमॉलिशन करून त्यामध्ये वेगळं काहीतरी करण्यात आम्ही आमच्या शाळेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केलं आणि हे करत असताना सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात आमच्या विद्यार्थ्यांचा सहभाग घेतला. वर्गखोल्यांच्या इमारतीची जी काय डागडुजी आहे ती संशयनी केली, पण नंतरचं जेवढं सगळं कार्य आहे हे माझे सर्व सहकारी माझ्या विद्यालयातील सर्व विद्यार्थी मित्र या सगळ्यांनी केल्यामुळे आज ही इमारत किंवा आजूबाजूचा सर्व परिसर हा अतिशय उत्कृष्ट असा पाहायला मिळतोय. माझं नाव अनिकेत हरिभाऊ बहिरे आहे. मी अशोकला लोखंडे विद्यामंदिर पिठसे या शाळेत शिकतो. आम्ही मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात सहभाग घेतला होता आणि त्यामध्ये आमच्या शाळेचा प्रथम क्रमांक तालुक्यात आलेला आहे आणि त्यामुळे मला तसेच खूप आनंद होत आहे तालुक्यात प्रथम क्रमांक आल्यामुळे. आणि या उपक्रमात आम्ही शाळेची स्वच्छता करणे, तसेच भिंतींना रंगरंगोटी करणे, परसबाग यांसारखे उपक्रम स्थापन केले. त्यामध्ये आम्ही शाळेचे मंत्रिमंडळ स्थापन केले. त्यामध्ये शाळेच्या मंत्रिमंडळाची आम्ही दर महिन्याला सभा घेतो. त्या सभेमध्ये आम्ही शाळेचे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांवर चर्चा करतो आणि त्यातून मार्ग कसा निघेल हे आम्ही मंत्रिमंडळाच्या चर्चेने तिथे विचार करून मार्ग काढतो. अशोक लोखंडे या शाळेत तालुक्यात प्रथम क्रमांक आला, या शाळेत शिकत आहे त्याचा मला गर्व आहे. त्यांनी पण आम्हाला खूप मदत केली. आम्ही जे मंत्रिमंडळ स्थापन केलं त्यामध्ये त्यांनी चांगला प्रतिसाद आम्हाला दिला, सहकार्य केलं. जे आमच्यावर नियंत्रण वगैरे जे काही साहित्य आपल्याला लागेल ते सर्व आमच्या शिक्षकांनी आमची खूप मदत केली. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.